जितेंद्रनाथ महाराज यांना देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचे निमंत्रण. अंजनगाव सुरजीच्या देवनाथ मठाचे जितेंद्र महाराज पीठाधीश्वर यांना देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी थाटात होणार आहे. या शपथविधीसाठी साधू संतांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर श्री जितेंद्रनाथ महाराज यांना शपथविधीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. जितेंद्रनाथ महाराज यांना शपथविधीचे निमंत्रण मिळाल्यामुळे धार्मिक क्षेत्रात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. जितेंद्रनाथ महाराजांना यापूर्वी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला देखील प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. मला अत्यानंद झाला. माझ्या महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्ञानोबा तुकोबरायांचा महाराष्ट्र, फुल्यांचा महाराष्ट्र आणि पारंपरिक संस्कृतीचा महाराष्ट्र, धर्मसंस्कृती आणि राष्ट्रकार्याचं द्योतक असणारा महाराष्ट्र, त्याला निश्चितच एक स्थिर सरकार खूप योग्य पद्धतीने न्याय देईल आणि या महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन या राष्ट्राचं अधिक सेवा, अधिक सामर्थ्यशाली राष्ट्राला परिचय करून देण्यासाठी माझ्या महाराष्ट्राचं योगदान या तिघांच्या नेतृत्वात खूप असेल अशी आशा आहे. महायुती सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र हा मागे येऊ नये, महाराष्ट्र हा पुढे पुढे जावा. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी खूप आहे. त्या बेरोजगारीतून महाराष्ट्र बाहेर निघावा. महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संधी, महाराष्ट्रामध्ये संस्कृती, परंपरा, कला, ज्ञान, विज्ञान, धर्म आणि परंपरा या सगळ्या प्रगल्भ आहेत. त्याचा विस्तार आणि त्याचा उपयोग या राष्ट्रकार्याकरता करता यावा, यासाठी या सरकारने प्रचंड काम केलं पाहिजे, मेहनत केली.